हॅलो. वेलकम बॅक. चला दोन कॅप्टन्स या जयबाजंग आपण बघितलं तर वसई फाटा एका बाजूने अमृत नाव गणेश आपण पाहतो या हार्दिक बलंगे आहेत त्यांच्या शुभ हस्ते आज पहिला ऑफिशियल टॉसची ओळख करून देऊ. हार्दिक आपण न्यू स्टार मडवीपाडा आहे, दुसऱ्या बाजूने नगरसेवक चषक. कोण कॉल देत आहे? वसई फाटा टीमच्या मधून कॉल नगरसेवक चषक आणि ते न्यू स्टार मडवीपाडा. हार्दिक आपण शुभेच्छा द्या दोन्ही कॅप्टन्सना. आणि मंचावर आपण बसा. नक्कीच हार्दिक अमृत टॉस जिंकला गेलाय. 4 ओव्हरचा मॅच आहे. सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच टॉस जिंकून काय निवडशील? फलंदाजी. क्या बात आहे. फलंदाजी का? नक्कीच गेम प्लॅनिंग काय आहे का विचार केला तर मग टॉस जिंकून डायरेक्टली फलंदाजी? पिच गोल आहे ग्राउंड आणि प्लस म्हणजे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. डेफिनेटली आपण बघतो ससूनगर संघ आपण बघितला तर मग मागची स्पर्धा मला आठवते की तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही कामांच्या मैदानावर पटकावला गेला. कसं पारितोषिक पटकावल्यानंतर ऊर्जा मिळते आणि तो कॉन्फिडन्स लेवल आज सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आणि अंदाजा गेला तुम्ही मैदानाचा किती धावा यायला हव्यात? 70-80 तरी यायला पाहिजे. डेफिनेटली तुमच्याकडे एक असा खेळाडू म्हणजे लोकेश भोईर, त्याची चर्चा केली जाते. मागच्या स्पर्धेमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये पाहायला मिळाला. परंतु काय वाटते की नवीन संघ आहे आणि नवीन संघाच्या समोर थोडंसं खेळणं आणि तुमच्यासाठी कदाचित सरप्राईज असू शकते की ह्या नवीन संघाला अजून पाहिलेलं नाही, कारण की तो पहिला मॅच खेळतो असोसिएशनमध्ये. हो, त्यांचं म्हणजे बॉलिंग लाईनअप काय आहे ते आम्हाला अजून माहिती नाही. एक प्रश्न असा असेल की नगरसेवक चषक सकाळच्या सत्रामध्ये इथे आल्यानंतर थोडंसं पिवळं वातावरण पाहायला मिळते. आयोजन नियोजन आणि काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? आयोजन नियोजन तर खूप भारी आहे. व्हेरी ऑल द बेस्ट. तुला शुभेच्छा या मॅचसाठी. जाऊया आपण गणेश यांच्याकडे. गणेश, तुम्ही टॉस जिंकला असता काय निवडलं असतं? सत्रेक्षण. बघा म्हणजे तुम्हाला हवं आहे ते मिळालं आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये तुम्ही नव्याने दाखल झाले आहेत, म्हणजेच वसई फाटा ते कामण म्हणजे जास्त लांब नाही आहे, परंतु का दाखल झाले आहेत आणि मग या असोसिएशनमध्ये सहभाग घेण्याचं कारण काय? आमच्या सर्व इच्छा होती म्हणजे टीमची म्हणून. संघाचं नक्कीच आपण बघू शकतो की इच्छा होती की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये नक्कीच खेळायचं आहे. तुम्हाला सहभाग मिळाला. पहिली मॅच खेळणार. बघा त्या संघाने सांगितलं की टॉस जिंकून ते जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न करते. पण तुमच्या संघामध्ये कोण गोलंदाज आहेत, कोण फलंदाज आहे, नक्कीच डेफिनेटली सरप्राईज असेल. परंतु अशी मी नावं ऐकू शकतो की तुम्ही विथ आपण बघितलं की बॉलिंग करत असताना 4 कोणते गोलंदाज असू शकतात तुमच्या माध्यमातून? गौरव, वैभव, मी आणि विशाल. नक्कीच आपण बघितलं तर का इथे या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला सकाळच्या सत्रामध्ये वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे रूल सगळे तुम्हाला पूर्ण माहिती मिळाले? हो, माहिती आहे. नक्कीच सगळे रूल्स माहिती करून घेतले तरी देखील हा प्रश्न असेल की पहिली मॅच खेळण्यासाठी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये किती उत्सुक होता? खूप उत्सव होतो. डेफिनेटली आपण बघू शकतो उत्सुक होते. आणि मग काय म्हणशील आयोजन नियोजन, कारण की पहिली मॅच सकाळच्या सत्रामध्ये या मैदानामध्ये आल्यानंतर गोल राऊंड मैदान आणि पिवला वातावरण, ट्रॉफीज आणि ऑल इव्हेंट, काय म्हणशील स्पर्धेबद्दल? खूप स्पर्धा मस्त आहे, एक नंबर. आणि ग्राउंड पण मस्त गोल आहे. नक्कीच तुला देखील शुभेच्छा या पहिल्या मॅचसाठी आणि तुमच्या संघाला वसई तालुका देशी क्रिकेट असोसिएशनमध्ये. आपण पाहतोय तर मित्रांनो आज तिसऱ्या दिवसाला पहिला टॉस झाला आहे. टॉस जिंकला गेला आहे. टॉस आपण पाहिला तर मग ससून नवकर या संघाच्या बाजूने गेला आहे. त्यामुळे जिंकून आपण बघितलं तर निवडलेली पाहायला मी इथे फलंदाजी. सांगितलं गेले की जास्त धावा फलकावर लगावण्याचा मनसुबा आमचा असेल, परंतु आपण बघितलं तर नवीन संघ आहे. नवीन संघ मात्र आपण बघितलं तर चेकमेट करू शकतो. या संघाला मात्र आपण बघितलं तर अजून देखील गुलदस्त्यामध्ये आपण पाहतोय, कारण की या संघाचा खेळ तुम्ही आणि आम्ही पाहिलेला नाही. तो प्रत्यक्षात पाहणार आहोत आता या दोन संघांच्या मध्ये. क्लॅश ऑफ द टायटल नगरसेवक चषक 2026 तिसऱ्या दिवसाची होती सुरुवात. घेऊ छोटासा म्युझिकल ब्रेक, डिझेला देव संधी गाणं ऐकूया आणि प्रत्यक्षात लाईव्ह ॲक्शनला मात्र सुरुवात करूया. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद डी जे. वळूया आपण मैदानाच्या दिशेने. रिक्वेस्ट करतोय आपण जे बजरंग स्पोर्ट टीम पण मैदानाच्या आतमध्ये उतरा, कारण की साईशदा ससूनगर टीमने टॉस जिंकून बॅटिंग निवडलेले, त्यामुळे तुम्हाला क्षेत्ररक्षण सेट करायचे, फील्ड सेट करायची आहे. आमचे ऑफिशियल अंपायर्स वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल अंपायर सुरेंद्रजी घाटाल आज सकाळच्या सत्रामध्ये अगदी वेळेवर उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आयोजक ॲज आपण बघितले तर मिस्टर विशाल इंगले. आणि आपण पाहू शकता या मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल न्यू स्टार मडीपाडा चषक आपण पाहिला तर खास आकर्षण या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकतोय. या स्पर्धेचं आयोजन नियोजन एक दर्जेदार क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. आणि खास करून आपण विश्लेषण करायचं न्यू स्टार मडीपाडा संघाचं कौतुक करावं लागेल. नगरसेवक चषक 2026 जर आपण बघितलं तर मग या विभागातील लोकप्रिय नगरसेविका योगिताताई देवेंद्र पाटील आपण पाहू शकते. आणि नक्कीच या विभागामध्ये जे कार्य आपण पाहू शकतो त्यांना करताना आणि मग न्यू स्टार मडीपाड्यांनी देखील आपण बघू शकतो की मग एक संकल्पना आखली गेली आणि त्यांच्यात नावाची स्पर्धा म्हणजे नगरसेवक चषक म्हणून आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आपण पाहिलं तर सध्या तरी मग पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि या पहिल्या मॅचमध्ये दोन संघ एकमेकांच्या समोर, कारण की जय बजरंग वसई फाटा हा संघ आपण पाहतोय जो या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिला ऑफिशियल मॅच खेळताना पाहायला मिळेल. संपूर्ण आपण बघितलं तर या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांचं आगमन नक्कीच त्यांचं वेलकम आम्ही करणार आणि नक्कीच त्यांना शुभेच्छा देखील देणार या असोसिएशनमध्ये खेळण्यासाठी. पहिला ऑफिशियल आपण बघितलं तर मग मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. आपण मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर खेळाला सुरुवात होताना पाहायला मिळते. आणि ऑफिशियल आमचे स्कोरिंग पार्टनर आम्हाला लाभले गेलेले आहेत मिस्टर सौरव नाकरे. त्यानंतर आमचे ऑफिशियल लाईव्ह टेलिकास्ट टीम प्रदर्शन लाईव्ह आणि आपण बघितलं तर महान पाटील असतील आणि उस्तकीम जे कॅमेरामॅन वर्क करतायत. बघा स्क्वेअर लेग अंपायर्सकडे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर मग जे कॅमेरामॅन आहेत नक्कीच आपण बघितलं तर मिस्टर मान पाटील आणि त्यांचा हा प्रदर्शन लाईव्ह चॅनल आहे आणि भरपूर सारी प्रगती त्यांनी देखील केली आहे. नक्कीच ही टीम देखील आम्हाला जॉईन झाले. वैतो मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचा स्पेल हातामध्ये आहे गोलंदाजाच्या गौरव तुंबडा नावाचा आपण बघितलं तर हा बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडकडे बॅटर आपण पाहिलं तर अमृत परेट आणि लोकेश भोईर. मागच्या सिरीजमध्ये आपण बघितलं तर हे दोन खेळाडू भरपूर चांगल्या फॉर्ममध्ये राहिले होते. पंचांनी दिला इशारा, मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल पहिला चेंडू मात्र फेकला जातोय. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गौरव तुंबडाच्या माध्यमातून सामना करताना पाहायला मिळतोय मिस्टर अमृत परेट. पहिला बॉल आपण बघितला तर चांगल्या टप्प्यावर हाताळला जातोय. चांगली लाईन आणि चांगली लेन पाहतोय. इथे आपण पाहिलं नेमकं घडलंय काय, योग्य रीतीने बॉलिंगची हाताळणी केली जाते आणि पहिला बॉल सटीक ठिकाणावर हाताळला गेलाय आणि बॅटरला केलंय बेट. गौरव तुंबड्याकडे आपण बघितलं तर मग सध्या तरी जी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली बॉलिंगचा आपण बघितला विचार करायचा तर रनअपमध्ये आपण पाहू शकतोय 10 ते 12 पावलांचा रनअप आहे. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की नियंत्रण चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळतंय. चांगल्या रिदमने बॉलिंग करताना पाहायला मिळाला पहिला चेंडू. पुढील चेंडू पाहतोय आपण. आता आपण बघितलं तर दिशा थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आहे. पंच म्हणतायत की हा वाईड चेंडू असेल. थोडंसं आपण बघितलं तरी लेंथ आहे ना पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. जय बजरंग स्पोर्ट्स हा संघ आपण पाहिला तर वसई फाटा वाकणपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या संघाच्या माध्यमातून बघा तिसऱ्या अंपायरची रिव्ह्यू डिमांड केलेल्या अंपायर्सने, कारण की बॉलचं पिचिंग कुठे झालंय हे निरीक्षण करायचं आहे. हो डेफिनेटली आपण पाहिलं तर मग निरीक्षण केलं जाईल, कारण की आपल्याकडे टेक्नॉलॉजीचा वापर केला देखील जाईल आणि दूध का दूध पाणी का पाणी चित्र हे साफ सुत्र मात्र केलं जाईल. पाहूया नेमकं घडलंय काय. बघा पिचिंग झालेल्या तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून निरीक्षण केलंय, कारण की हा बॉल लाईनवर पिचिंग झालाय त्यामुळेच आपण पाहिलं तर इट्स नो बॉल असेल. नो बॉलचा इशारा मात्र मिळतोय
आणि तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून आपण बघितलं तर हे चित्र मात्र आपण पाहिलं तर साफसूत्र केलं, दुरुस्त केलं. कारण की हे चित्र आपण पाहिलं तर थोडंसं आपण पाहू शकतो धुंदला पाहायला मिळालं होतं. उघड्या डोळे पहा नीट, पुढचा चेंडू पाहायला मिळेल. फ्री हिट समोर असतील अमृत परेड. अक्रॉस खेळला गेला, फ्रीडच्या बॉलवर अपील केली जाते. परंतु फ्रीडच्या बॉलवर मात्र आपण बघितलं तर रनआउटच्या स्वरूपात आपण पाहू शकतो फलंदाज बाद होऊ शकतोय. त्यामुळे आपण पाहू शकतो इथे LPWची अपील मात्र केली होती. बॉलर देखील विसरला होता कदाचित की फ्रीडचा बॉल आहे, त्यामुळेच आपण पाहू शकतो की इकडे अमृत थोडेसे आपण बघितलं की स्ट्रगलचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. परंतु आपण बघितलं की आता लोकेश भोईर या खेळाडूकडे आपण नजर टाकली तर मॅग्निफिसंट खेळाडू आहे. APLमध्ये आपण पाहिलं तर काय जबरदस्त फॉर्म दर्शवला गेला होता. आदिवासी प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिला तर भन्नाट चांगली कामगिरी केली होती. आणि आपण बघितलं तर तिसऱ्या क्रमांकाचं आपण पाहिलं तर मग पारितोषिक या संघाने म्हणजेच त्या संघातून पटकावलं गेलं होतं. श्री साई समर्थ स्ट्रायकर्स ससून नवघर. आणि आपण बघू शकतो तर आपल्या घरेलू संघातून खेळताना पाहायला मिळाला आणि चांगल्या भन्नाट फॉर्ममध्ये होता. आणि हा फॉर्म त्यांनी कंटिन्यू केला आहे, कारण की मागच्याच सिरीजमध्ये आपण बघितलं होतं तर बेस्ट बॅटरचा किताब त्याने प्राप्त केला आहे. आणि तो खेळाडू पाहतो लोकेश भोईर स्ट्राईक एंडकडे. पहिला बॉल खेळलाय, हमला केलाय आणि पहिलाच बॉल मात्र लोकेश खेळत असताना स्टेट डाऊन दी ग्राउंड शॉट, सीमारेखा पार. आणि पाहतोय आपण A1 क्वालिटी बिग ब्रँडेड नगरसेवक षटकार 6. लोकेश भोईर आपण पाहू शकतोय जसा स्ट्राईक एंडकडे आला आणि स्ट्राईकचा मात्र फायदा उचलला गेला. ही खासियत आहे मित्रांनो या खेळाडूची, कारण की असाच तर खेळ खेळण्यासाठी माहीर आहे मिस्टर लोकेश भोईर. आणि आपण बघू शकतो की ज्याप्रमाणे आपण बघितलं की त्यांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलं. संघाची टोटल फलकावर आपण बघितली आहे तर 8 धावा. 8 नोव्हेंबर 1805 साली आपण बघितलं तर आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची आपण बघितलं तर जयंती आपल्याला डोळ्याच्या समोर येतोय, जन्मदिवस त्यांचा डोळ्याच्या समोर येतोय. आणि तोच 8चा आकडा आता पाहायला मिळतोय फलकावर. खाली राहणारा बॉल, सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे, कारण की अपेक्षा होती बॅटरला उंची गेल परंतु खाली राहिलाय. आणि बॉल मात्र यष्ट्यांचा वेध घेतोय आणि मोठी सबलता, मोठा विकेट. लोकेश भोईरला मात्र बाद केलाय आणि पहिला मोठा धक्का श्री पहिला मोठा धक्का दिला गेलाय. पहिली मोठी विकेट इथे पाहिली तर आपण मात्र मिळवली गेली आहे. आणि ती विकेट कोणाची तर सगळ्यात आपण बघितलं तर मग घातक खेळाडू म्हणजेच लोकेश भोईर, त्याला केलंय बाद. या ओव्हरमध्ये गौरव तुंबडाची बॉलिंग आपण पाहिली आहे तर सुरुवात डॉट, त्यानंतर आपण बघितलं नो, त्यानंतर आपण बघितलं की लेग बाय एक षटकार विकेट. म्हणजेच बॉल फेकून झालेत आम्हाला सांगतायत सौरव की 4 बॉल फेकून झालेत. अजून देखील 2 बॉलचा खेळ शेष आहे. जसं म्हणतात ना की घायल तो यहाँ पे हर एक परिंदा आहे लेकिन जो फिर से उड़ सके वही तो जिंदा आहे. आणि खरोखर ते करून दाखवलं गेलं. बघा की बॉलरला षटकार पडला होता परंतु त्यानंतर आपण पाहू शकतो की त्यांनी मात्र आपली लाईन आणि लेंथ मात्र सोडली नाही आहे. आपली ताकद आहे आणि त्या ताकदवर आपण पहिले फोकस केला आणि तिथे बॉलची हाताळणी केली आहे आणि लोकेशला बाद केला. मैदानाच्या आतमध्ये आता येतात मिस्टर जितेन बरं बॅटिंग करण्यासाठी. जितेनला आपण बघितलं तर तिसऱ्या क्रमांकावर एक चांगला रोल मात्र पूर्ण करावा लागेल. जितेन करू शकतात, त्यांच्याकडे मध्ये ती धमक आहे आणि त्यांच्याकडे तो खेळ आहे, तो केला होता. आता आपण पाहू शकतो की मागच्या सिरीजमध्ये मागच्या सिरीजमध्ये सगळ्या खेळाडूंचं योगदान मिळालं होतं. त्यामुळेच आपण पाहू शकतो की साई श्रद्धा ससूनगर या संघाने तिथे पारितोषिक पटकावलं होतं. पण आता इथे या मॅचमध्ये आपण जर बघितलं ना तर मग लोकेश सगळ्यात मोठा खेळाडू होता, जो इम्पॅक्ट टाकणारा खेळाडू होता. त्याला मात्र आपण पाहिलं बाद केल्यानंतर जितेन मैदानाच्या आतमध्ये त्याची जागा मात्र कशा प्रकारे आता मात्र पूर्ण करताना पाहायला मिळतील पाहूया. गौरव यांचा हा पुढील चेंडू, सामना करतील जितेन, तो पहिला असेल त्यांच्यासाठी.
चांगल्या परीने खेळलाय, बॅटवर बॉल टक्कन उडवलाय, बॉल मात्र आपण पाहिला तर निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. जितेंनी आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये केलंय स्वागत, बॉलरचं ठोकलाय षटकार, 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तो खेळ जसा मात्र आपण पाहू शकतो की लोकेशचा संपला, परंतु जितेन आला आणि जितेने सांगितलं नाही लोकेश बाद झालाय, परंतु जितेन आहे मैदानाच्या आतमध्ये, तो नुकताच झालाय. षटकार ठोकला, टीमची टोटल 14च्या घरामध्ये पोहोचलेली आहे. गौरव तुंबडा पण बघितलं तर 1 विकेट मिळाले, परंतु 2 षटकार देखील खर्च झालेत. बघा या मैदानामध्ये ना धावा येत आहेत. या मैदानामध्ये पाहिल्यानंतर मग सुरुवातीला जास्त धावा येतात आणि सेकंड इनिंगमध्ये त्या धावा चेस देखील होताना बघायला मिळत. म्हणजे सगळ्या काही गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या तिकडे. आणि आत्ता नेमका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत त्या फलकावर 14 आहेत या षटकारामुळे. आणि अंतिमचा बॉल असेल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. पाहूया, धीमी होती, थोडीशी गती कमी केली होती, चांगली लेन पाहायला मिळाली जितेनसाठी. आणि शेवटचा हा बॉल जो होता योग्य टप्प्यावर हाताळला गेला. आणि अगदी बघितलं तर आपण पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळालाय. आणि पहिल्या ओव्हरमध्ये फलकावर धावा 1 बाद 14 ह्या पाहायला मिळाल्या साई श्रद्धा ससूनगर या संघाच्या. आपण विश्लेषण करायचं झालं तर मग पहिल्या ओव्हरमध्ये मिळालेला 14चा जो स्टार्ट आहे तो कन्वर्ट कशा प्रकारे केला जाईल, दुसऱ्या ओव्हरमध्ये कॅरी ऑन कसा केला जाईल. नक्कीच कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम न्यू स्टार मडीपाडा पुरस्कृत नगरसेवक चषक 2026. घेऊ एक डीजे ब्रेक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा मनापासून स्वागत असेल. बॉलिंग मार्कवर येत आहेत आपण पाहिलं तर मिस्टर विशाल गवा. विशाल यांना पाहतोय आपण. विशाल विनोद गवा आज आपण पाहिलं तर मग डेब्यू करत असताना गौरव यांना पाहिलं, पहिला विकेट त्यांच्या नावावर लोकेशचा राहिला. आत्ता आपण पाहिलं की मग विशाल गवा डेब्यू करत असताना बॉलिंग मार्कवर. हो, बॉल आपण पाहिला तर मग थोडासा चुकीचा दिसतोय. आणि हो, पंचांनी सांगितलंय की इकडे हा बॉल आहे नो बिमर हाताळला होता. पहिला बॉल आपण बघितला तर जो बिमर हाताळला गेलाय. आता अमृतसाठी आपण पाहू शकतोय की इथे मेजवानी आहे. मेजवानी काय तर फ्रीडची. यापूर्वी देखील एक पहिल्या ओव्हरमध्ये फ्रीडची मेजवानी मिळाली होती, परंतु ते स्वीकारता आली नाही. अमृतला आता स्वीकारावी लागेल. या मॅचमध्ये डेफिनेटली आपण पाहिलं तर संधी वारंवार मिळणार नाहीये. धीमा टाकला अमृत, मात्र आपण पाहिलं तर सगळीच क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. इकडे आपण बघितलं तर मग डॉट येतोय. फ्रीडचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग वेस्ट केलाय, वाया घालवलाय असं चित्र पाहायला मिळालंय. बघा मैदानाच्या आतमध्ये आता बॅटची डिमांड आहे अमृत यांना. लोकेश स्वतः आलेत आणि काहीतरी बॅट आणि सगळ्या काही गोष्टी मात्र आपण पाहिल्या तर मग आता समजावल्या जातील अमृतसाठी की नक्की काय करायचं आणि कशा प्रकारे खेळ करायचा आहे. साई आपण बघितलं असती साई श्रद्धा ससूनगर टीम बघितली आपण तर मग नवीन जर्सी आपण पाहिली तर त्यांच्या मग आज खांद्यावर पाहायला मिळते ती म्हणजे 9099. आणि नक्कीच 9099चा मग आकडा आला तर मग डोळ्यांच्या समोर येतं एक मोठं नाव. आणि ते नाव कोणाचं ते देखील तुम्हाला लगेच सांगेन. फ्लाइट डिले होती, धीमा टाकला होता आणि काय घडलंय, बॅटची कडा आहे. विकेट मिळेल अमृतची. नुकतीच बॅट मात्र बदलली होती, परंतु बॅटचा काही फायदा झाला नाहीये. आणि फायदा मात्र उचललाय बॉलरने विशालने. आणि सफलता त्यांच्या खात्यामध्ये. अमृत परेडला मात्र पडतावं लागेल, दुसरी सफलता मिळते. आपण पाहिली तर मग संघ जय बजरंग स्पोर्ट्स वसई पाटा वाकणपाडा टीमला. चला मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर मग नवीन बॅटर्स आहेत तर आपल्याला पाहायला मिळतील. आता मिस्टर मनसेस रावते.
मनसेस रावतींना आपण पाहिलं तर मग चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी येताना पाहायला मिळाले. तर बघा इथे काय झालं नेमका अमृतचा जर खेळ आपण पाहिला तर चालला नाही आहे. बघा चर्चा आपण करत होतो की मग 9099 या अंकाची, कारण की जी जर्सी त्यांच्या खांद्यावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष, एक धडाडीचं नेतृत्व आणि कर्तृत्व आपण पाहिलं तर सुशांतदा पाटील मात्र आपण बघितलं तर त्यांचा हा आकडा आहे. त्यांचा आपण बघितलं तर मग जी त्यांची गाडी नंबर आपण बघितला आणि 9099 हा त्यांचा हा शुभ आकडा आहे. आणि नक्कीच तो आपण पाहिला तर आकडा त्यांच्या जर्सीमध्ये देखील पाहायला मिळतोय आणि सुशांत दादांनी स्पॉन्सर्स केलेली जर्सी पाहायला मिळते त्यांच्या खांद्यावर. सध्या तरी आपण पाहू शकतो की मनसेस बॅटिंग करण्यासाठी लेफ्टी बॅटर्स आपण बघितले तर मग रन्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. चांगलं फिल्डिंग घेण्यामध्ये झाली होती आणि आत्ता आपण बघितलं तर मग सिंगल धाव कन्वर्ट केले जाते. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या आपण पाहिल्या तर 14 आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर एक 9 आणि त्यानंतर आपण बघितलं की इथे एक सिंगल म्हणजे 2 आल्यात आणि चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 3. सौरभ मला सांगतात इट्स अ 3. आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ झालेला आहे, 3 बॉलचा खेळ शेष आहे. आता मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर स्ट्राईक एंडकडे जितेनने एक षटकार ठोकला आहे. आपण पाहिलं तर मग लोकेशची कामगिरी ही त्यांना पूर्ण करावी लागेल, कारण की लोकेशकडून भरपूर अपेक्षा होत्या. त्यांनी सांगितलं की 70+ जाण्याचा प्रयत्न करणार, परंतु आत्ता आपण बघितलं की लोकेश बाद झाल्यानंतर असं स्थिती दिसली आहे की कदाचित इथे आहे ना कठीण होऊ शकतं. कठीण झालंय. अक्रॉस खेळले गेलेत, मिडल ऑफ दी स्टंप मात्र सापडले गेले. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांना मात्र प्रश्न विचारला आणि उत्तर मिळालं हो यस इट इज आउट आहे. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. LBWचा शिकार आणि तिसरा मोठा धक्का श्री साई श्रद्धा ससूनगर संघाला मैदानाच्या मध्ये. फलंदाज परतीचा प्रवास करतोय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. दोन संघाचे संगणक आपण रेडी राहायचं आहे. तिकडे आपण पाहणार आहोत वाल्मिकेश्वर कोलीवाडा वसई आणि त्यांच्या समवेत सह्याद्री स्पोर्ट्स बाफाडे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. रिक्वेस्ट करेन की दोन संघाचे संगणक आपण रेडी राहायचं आहे, कारण की 4 ओव्हर नंतर प्रत्यक्षात आपण टॉस देखील तिथे करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर सूरज येत आहेत आता बॅटिंग करण्यासाठी. सूरज यांच्याकडे देखील आपण बघितलं बॅटिंग करण्याची क्षमता आहे आणि क्षमता मात्र दर्शवावी लागेल. डेफिनेटली आपण पाहू शकतोय या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मग विकेटचा सिलसिला सुरू झाला. विकेटला मात्र आपण पाहिलं तर रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. विकेट्सवर आपण बघू शकतो तर ज्याप्रमाणे आपण पाहू तर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण नजर टाकली तर मग नुकतेच जितेन बाद झाले आणि जितेन बाद झाल्यानंतर आपण पाहू शकतो की इथे आता फ्रेशर येणार आहे, कारण की मनसेस असतील आणि सूरज असतील. सूरज पारधी ज्यांना आपण पाहतो स्ट्राईक एंडकडे जे बॅटिंग करण्यासाठी आल्यात 5व्या क्रमांकावर. पाहूया आपण पहिला बॉल फेस करताना पाहायला मिळतील मिस्टर विशाल गवा यांचा आपण पाहू शकतोय. ओव्हर द विकेटनं मारा केला जाईल कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं आणि सध्या तरी आपण नजर टाकली ना तर एक फ्रेशर थोडंसं झेलावं लागणार आहे, कारण की विकेट लवकर बाद झालेत आणि थोडंसं एक चांगला रोल पूर्ण करावा लागेल. बॉल आपण बघितला तर मिस टायमिंग होता, फुल टॉस होता. आपण पाहू शकतो तो खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. धावा 2 मिळवल्या गेल्या. फुल टॉस बॉल होता सूरजसाठी. सूरज पारधीला आपण बघितलं तर मग मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला तिकडे. आणि विश्लेषण करायचं झालं ना तर मग 2 धावा इथे जोडल्या जातील. संघाचं टोटल वाढलं गेलं, संघाचं टोटल पोहोचलं गेलं 18-18च्या घरामध्ये. बॉल फेकून झालेत 5. विशाल आपण पाहू शकते पुढील बॉल घेऊन तयार सूरजसाठी. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमध्ये. किती धावा आणि कशा प्रकारे हाताळला जाईल. बॉल फेकला मात्र आपण पाहिलं तरी ते चुकीचा आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो बीमार म्हणजेच आपण पाहिला तर हा डेफिनेटली आपण पाहिला तर दुसरा बीमार आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो की आता बॉलर हा बॅन होईल, कारण की गोलंदाजी करणार नाहीये. तुम्हाला दुसरा बॉलर यूज करावा लागेल, कारण की 2 तुम्ही बीमर हाताळले गेलेत. क्रिकेटच्या नियमानुसार आपण बघितलं तर एखादा गोलंदाज आपण पाहू शकतो की 2 बीमर चेंडू हाताळतोय तर मग त्याला मात्र बॅन केला जाईल, कारण की बघा बीमर चेंडू हे घातक चेंडू असतात. आणि जेव्हा आपण पाहू शकतो की ह्या बीमर चेंडूमुळे काय होतं ना
की बॅटरचं नुकसान होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळेच आपण बघू शकतोय की मग रूलनुसार मग त्या गोलंदाजाला आपण पाहू शकते की मग पुन्हा एकदा हाताळू शकतो आणि तो बॉलर आपण बघितला तर खेळाडूचा घात करू शकतो. त्यामुळेच आपण पाहू शकतो की 2 बिमर लिमिट आणि क्रॉस झालंय. बॉलर चेंज केला जाईल. आता बॉलर येतोय अक्षय. अक्षय आलेत बॉलिंग मार्कवर, परंतु अक्षयच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतोय फुलटॉस बॉल हाताळला गेलाय आणि त्या फुलटॉस बॉलला मात्र खेळलं गेलंय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नो बॉलचा इशारा मात्र मिळालाय आणि आपण पाहू शकतोय हा येताना पाहायला मिळेल चौकार. नो प्लस आपण बघितलं तर मग 4, परंतु आपण पाहू शकतो की रिव्ह्यूची डिमांड आहे. स्क्वेअर लेग अंपायरची रिव्ह्यूची डिमांड आहे. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निरीक्षण देखील केले गेले ऑन स्क्रीन आणि बघितलं इट्स नो बॉल. बीमर बीमर आणि बीमर आपण पाहू शकते. मग बीमर आणि बीमर मुळे बीमार होत आहेत आता सध्या तरी. मी तर म्हणेन फ्रीडचा बॉल आहे. अक्षय फ्रीडचा बॉल सूरजसाठी फायदा नाही मिळालाय आतापर्यंत. पण जर बघितलं ना तर फ्रीडचे जे बॉल मिळालेत आणि त्या फ्रीडच्या बॉलला मात्र आपण पाहू शकतोय ज्या अंदाजाने खेळलाय. तरी 4 वेळा आतापर्यंत ही मेजवानी मिळाली आणि त्याच्यामध्ये आपण बघू शकतोय की मग एकदा पण पूर्ण मात्र झालेलं नाहीये. परंतु आपण पाहू शकतोय की इथे धाव फलकावर नजर टाकूया आपण. धाव फलकावर धावा किती आहेत तर 24 धावा. म्हणजेच काय झालं की या ओव्हरमध्ये आपण बघू शकतो 3 नो येऊन देखील धावा किती खर्च केल्यात तर फक्त 10. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 आणि टीमची टोटल 24 आहे. फलंदाज बाद होणारे आपण बघितलं तर मग अमृत असतील, लोकेश असतील आणि जितेंद्र असतील. मनसेस आणि सूरज हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु आपण बघितलं की या 2 खेळाडूंच्या माध्यमातून बदलली जाईल का मात्र आपण बघितलं तर इथून संघाची आपण बघितलं तर किस्मत बदलण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि नक्कीच आपण बघू शकतोय त्या बदलण्याच्या अनुषंगाने मात्र खेळावं लागेल. सकाळचं सत्र आपण पाहू शकतो आणि या सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला ज्याप्रमाणे प्रेक्षक वर्ग देखील जोडताना पाहायला मिळते. कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतो की भरपूर प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय डेफिनेटली. परंतु सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण पाहू शकतो की प्रेक्षक मात्र जोडताना पाहायला मिळत आहेत. कारण की या स्पर्धेचं खास आयोजन आणि नियोजन आणि लक्षवेधी स्पर्धा पाहायला मिळते. न्यू स्टार मडीपाडा पुरस्कृत नगरसेवक चषक 2026. बॉलिंग मार्कवर आता वळतोय 3ऱ्या क्रमांकावर येत आहेत वैभव जोगारी. पहिला बॉल लाखूड टप्प्याचा आडव्या बॅटनं बॉलला उडवलाय. बॉल थेट सीमारेषेच्या पलीकडे निघून चाललाय. हाय हॅलो टाटा बाय बाय. 6 षटकार. षटकारानं स्वागत केलं. आपण बघितलं तर बॉलर वैभव जोगारीचं 6 आणि धाव फलक 30च्या घरामध्ये पोहोचला गेला. ज्या परीने आपण बघू शकतोय ना मोठ्या धावा आपण पाहिल्या तर मग कशा येतील तर अशा येतील. आणि हे मैदान आपण जर बघितलं तर हाय स्कोरिंग मैदान राहिलंय. धावा येत आहेत आणि धावा चेस देखील होताना आपण पाहिलेत. पाहू शकतो आपण आता पहिल्या बॉलवर षटकार पडल्यानंतर मनसेसनं आक्रमण केलंय. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. क्षेत्ररक्षकाला यावेळेला फटक्याने निवडलं. टोएंडला लागला होता. टॉप एज झालं होतं आणि इथे आपण पाहिलं तर मग कमबॅक झालंय बॉलरचं. म्हणून तर म्हणतात ना की बारी बारी सबकी बारी. पहिले ती बल्लेबाज की बारी अब गेंदबाज की बारी और पड़ गए हैं पूरी तरह से भारी. विकेट डाउन. फलंदाज बाद.
खूप खूप धन्यवाद डीजे. नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय उपसरपंच साहेब नूतन कुमारजी भोईर साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यानंतर आपण पाहू शकतोय आणखीन मान्यवर आम्हाला लाभले गेले आणि त्यांचं देखील मनापासून आम्ही करतोय स्वागत. मैदानाच्या आतमध्ये म्हणताय राकेश नवीन बॅटर्स आपण पाहिले हो आणि त्याने दाखवले खेळाडू होते बॅटचा हलका सहज विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मात्र प्रस्थान करताना पाहायला मिळालाय आणि पाहिलं पण तर मग बॅक टू बॅक विकेट राकेश आले आणि राकेश गेले हे चित्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा विकेट डाऊन. बघा मैदानाच्या आतमध्ये नेमकं आपण पाहिलं काय तर एका बाजूने धावा येतात दुसऱ्या बाजूने विकेट देखील गमावले जात आहेत आणि त्याच्यामुळे आता नेमकं आपण जर बघितलं ना तर या मॅचमध्ये असं चित्र दिसून येत आहे की एका बाजूने आपण पाहू शकतो की मग हा मुकाबला बघा कभी खुशी कभी गम वाला मुकाबला पाहायला मिळतोय ससूनगड संघासाठी. कारण की एका बाजूने धावा देखील येतात दुसऱ्या बाजूने आपण जर बघितलं तर विकेट देखील मग जाताना पाहायला मिळत आणि त्यामुळेच थोडंसं आपण पाहू शकतो की मग हा मुकाबला तराजूच्या काड्याप्रमाणे कधी इकडे कधी तिकडे असं चित्र पाहायला मिळते. आता बॅटर नवीन आलेत बॅटिंग करण्यासाठी रोशन सांबरे. बघा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता हा बॉल ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होता. बॉल आपण बघितला तर तिकडे मग फील्ड केला गेला कन्वर्ट केली गेली एक धाव. एका धावाने संघाची टोटल मात्र आपण पाहिली तर पोहोचली गेली 31च्या घरामध्ये आणि या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर षटकार परंतु त्यानंतर उर्वरित 2 बॉलवर 2 विकेट आणि ही सिंगल म्हणजे 4 बॉलचा खेळ पाहिलाय. आणखीन आपण पाहिलं तर मग 2 बॉलचा खेळ शेष आहे. 31 झाल्यात. अजून जर विचार करायचा झाला तर या 2 बॉलमध्ये चांगल्या धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. चांगला फटका बॅट खांद्याच्या मागे आणि बॉल बाउंड्रीच्या पलीकडे पाहायला मिळेल. सुंदर फटका कनेक्शन छान झालंय आणि मिळतील 6 धावा. पुन्हा एकदा उडवलाय आसमानी तुफान आणि सुलतानी आली रे आली. सध्या तरी सूरजची बारी आली आणि सूरजने मात्र 2 उत्तुंग षटकार ठोकत असताना धाव संख्येचा आलेख वाढवलाय. धाव संख्या पोहोचली गेली तब्बल 43च्या घरामध्ये 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. खूप खूप धन्यवाद. सुंदर गीत ऐकायला मिळत आहे कारण की संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांची आठवण होताना जर पाहायला मिळते या गाण्याच्या माध्यमातून. असं म्हटलं जातं ना की 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूविरुद्ध एकदा खंड लिळवतो नाव त्याचं नाव बाजी. आणि आपण बघितलं हात तुटला तरी रंगणात लढतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कळस तो सोडून आणतो त्याला मात्र आपण बघितलं म्हणतात धनाजी. आणि आपण बघितलं तर मग वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना आपण बघितलं तर एकत्र करून मात्र जो चालतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि आपण बघू शकतोय इकडे आपण जर विचार करायचा झाला तर मिळालेली वाईट धाव 61 रन्स आपण पाहू शकतोय 44 धाव फलकावर. आणखीन एक वाईट येताना पाहायला मिळाली. धाव फलकाचा जर विचार करायचा झाला तर मग धावा आता 45च्या घरामध्ये पोहोचल्यात. हो पोहोचल्यात 45 आणि बॉल तर एकही फेकून झाले नाही. बॉलिंग मार्कवर आलेला आहे. बॉलर आपण बघितलं तर मिस्टर गणेश भोपी कॅप्टन आहे या संघाचा. संघ नाही काही गणेश. वाईट बॉल आहे. बघितलं आपण तर किती वाईट आलेत कंटिन्यू 3 आलेत.
आणि त्या 3 वाईट्समुळे आपण पाहू शकतो की थोडंसं प्रेशर बॉलरवर येत आहे. आणखीन एक वाईड आलाय. तब्बल 4 वाईड येताना पाहायला मिळाले. जिथे धाव फलक आपण पाहिलं तर मग पूर्णपणे बघा रूल नुसार आपण बघू शकतो वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे रूल्स आहेत मित्रांनो. नाही ओव्हर तुम्हाला चेंज करता येणार नाहीये. कंटिन्यू करावं लागेल कारण की आपण पाहू शकतो ओव्हर तुम्हाला चेंज करता येणार नाहीये. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा रूल सांगतोय आणि त्यामुळेच तुम्हाला हा ओव्हर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर मग पूर्ण करावंच लागेल. आणि ज्याप्रमाणे आपण बघू शकतो की गणेशने 4 चेंडू आपण बघितले तर वाईट हाताळले गेलेत. धाव फलकावर धावा आपण पाहिल्या तर आहेत 47. बॉल तर एकही नाहीये परंतु एक्स्ट्रा दिलाय, चौकार दिलाय मोफत मित्र म्हणेन. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघू शकतो न्यूस्टार मडवीपाडा टीमच्या माध्यमातून हे आयोजन पाहायला मिळत आहे. आणि एक दर्जेदार अशी स्पर्धा नगरसेवक चषक आपण पाहिलं तर 20-26. आणखीन एक पाहिलं आपण तर वाईड येताना पाहायला मिळतोय. कुठेतरी ससूनगर संघाला आपण पाहिलं तर मग बोनस दिला जातोय, मोठा बोनस दिला जातोय. चांगली लाईन पकडावी लागेल. धाव संख्या पोहोचले गेले वाईड मुळे आपण पाहिलं तर मग 48च्या घरामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात जास्त धावा येत आहेत. आता चांगली लेंथ आहे. मिस टायमिंग शॉट, फाईन लेग आपण पाहिलं तर झेलच्या खाली आणि लाईन पकडल्यानंतर विकेट मिळाली आहे. गणेशला आपण पाहिलं तर मग लाईन मिळत नव्हती परंतु जेव्हा लाईन मिळाली तेव्हा मात्र आपण पाहिले तर विकेट मिळाली रोशन सांबरे या खेळाडूची. फलंदाज बाद, धक्का क्रमांक 6. थँक्यू डीजे. खूप खूप धन्यवाद. शिवाजी महाराजांची एक आठवण जरूर होती. न झुकलो कधी न झुकणार आम्ही कारण की नक्कीच संकटाच्या समोर लढणार आम्ही. कारण की जेव्हा जेव्हा आपण बघू शकतो की या महाराष्ट्रावर आणि नक्कीच या स्वराज्यावर आपण बघितलं तर जेव्हा वाकडी नजर टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी मात्र आपण पाहिला तर तितकाच विरोध केला आणि लढला आणि म्हणून आपण बघितलं तर महाराष्ट्र घडला. समोर टाकलेला बॉल पाहतोय फिल्डरच्या हातामध्ये आणि झेल मात्र सुटला जातोय आणि षटकार. थँक्यू डीजे. देने वाला देता है तो चप्पड़ फाड़ के देता है हेच म्हणावं लागेल. लाईन मात्र आपण पाहू शकतो या वेळेला ज्याप्रमाणे हाताळली गेली आहे. अंपायर इंटरेस्ट आहेत. व्हाईट बॉलचा इशारा मात्र इथे पोहोचवला जातोय. आपण पाहिलं तर मग गणेशकडून थोडीशी हलकीशी अपील झाली होती परंतु अपील मागितले जाते ना तेव्हा समोरच्या पंचांकडून मागायला पाहिजे कारण की स्क्वॉड लेगच्या पंचांना दिसत काय नसतं. फक्त तिथून मात्र आपण बघू शकतो तर आवाज आला तर रिस्पॉन्स देऊ शकतात बाकी काही नाहीये. परंतु आपण पाहू शकतो इकडे धाव फलक किती झाले सौरव? 55 धावा झाल्यात. ऑफस्टंपच्या जवळ पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. फिल्डर तिकडे कॅच पकडला जाईल. फलंदाज होतील बाद. बघा मैदानाच्या आतमध्ये हर्षद आले होते. एक नशिबाचा षटकार मिळाला परंतु त्यांना परतावं लागेल आणि सफलता बॉलरच्या खात्यामध्ये.
खूप खूप धन्यवाद डीजे. आपण जर बघितलं तर विकेट मिळाले या ओव्हरमध्ये. आतापर्यंत आपण नजर टाकली तर जवळजवळ 6 वाईट फेकलेत. अपील केली जाते, विकेट मिळणार, विकेट मिळणार. अमोल आले होते मैदानाच्या आतमध्ये. किती विकेट डाऊन झालेत सौरव सांगतात आम्हाला. 8 आतापर्यंत फलंदाज गमावलेत आणि धाव फलकावर धावा 55 धावा. सध्या तरी आपण बघू शकतोय की मग हा किती बॉलचा ओव्हर होतोय. 10 बॉलचा तर नक्कीच ऑलरेडी ओव्हर झाला. बॉल किती कंप्लीट झाले तर अजून देखील म्हणजेच 2 बॉलचा खेळ शेष आहे. आणि जर विचार करायचा झाला ना तर सगळ्यात मोठा ओव्हर जर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कोणी हाताळला असेल तर नक्कीच त्याचा देखील मी उल्लेख करेन. सध्या तरी आपण बघू शकते मग जवळजवळ हा अंतिमचा ओव्हर फेकत असताना 11 चेंडू मात्र आतापर्यंत फेकले गेलेत. आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघितलं ना तर सगळ्यात जास्त लांबलचक षटक फेकणारा पराक्रम कोणी केला असेल तर त्याच्यामध्ये पाकिस्तान पुढे आहे. मात्र आपण बघितलं मोहम्मद सामी आहे. 17 चेंडूंचा जो ओव्हर आहे त्याच्यामध्ये 4 नो बॉल आणि 7 वाईड आणि एकूण 6 लिगल डिलिव्हरीज म्हणजे 17 चेंडूचा तो ओव्हर आहे. फलंदाज इथे बाद होतोय. पहा या ओव्हर मध्ये नक्कीच आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे जवळजवळ 12 चेंडूंचा हा ओव्हर पाहायला मिळाला परंतु अखेरीस विकेट देखील मिळालेत. किती विकेट मिळाले या ओव्हर मध्ये? 4 विकेट देखील मिळालेत. परंतु गणेश आपण पाहू शकतो या ओव्हर मध्ये धावा खर्च किती केला त्या देखील आपण पाहूया. एकूण टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 55 धाव म्हणजे बघा 12 चेंडू फेकले परंतु फक्त 12 धावा दिल्यात. परंतु इथे आपण पाहू शकते की साई श्रद्धा ससुनावकर टीम आपण पाहू शकते की आता 55 झाले तर 56 डिफेंड कशी करेल. चला टॉस बॉक्स मध्ये वळूया आपण. टॉस बॉक्स मध्ये या दोन संघांना एक शहादी स्पोर्ट्स बापाडे आणि वाल्मिकेश्वर कोलीबाडा वसई या टॉस बॉक्स मध्ये तिथे केला जाईल हा टॉस. या संतोष करवालू साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. टॉसची ओळख करून दिली जाते. नगरसेवक चषक 2026 आणि दुसऱ्या बाजूने न्यू स्टार मडवीपाडा संतोष करवालूजी साहेब इथे उपस्थित आहेत आमच्या मंचावर आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय हा टॉस. न्यू स्टार मडवीपाडा आणि येतोय न्यू स्टार मडवीपाडा. साहेब आपण शुभेच्छा द्या दोन्ही कॅप्टन्सला. दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा द्या आणि आपण आदरपूर्वक मंचावर जाऊन बसा. संतोष करवाले साहेब थँक्यू सो व्हेरी मच. न्यू स्टार मडवीपाडा कॉल दिला आणि नक्कीच येतोय. आपण पहिलं न्यू स्टार मडवीपाडा टॉस जिंकला गेला. बापाने टीम तुम्ही काय निवडाल? क्षेत्ररक्षण. बघा ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण निवडले गेलंय वाल्मिकेश्वर कोलीबाडा या संघाच्या समोर तुम्हाला खेळायचं आहे. तुमचं टीम कॉम्बिनेशन काय टीम पूर्ण आहे का? हो नक्कीच. काय वाटते तुम्हाला की आज दुसरा मॅच खेळायचा आणि या संघाच्या समोर क्षेत्ररक्षण करताना का क्षेत्ररक्षण निवडले गेले? कारण की त्या संघाला नक्कीच आपण पाहू शकतो की बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट करणार. क्षेत्र बॉलिंग आमची चांगली आहे. नक्कीच बॉलिंग चांगली आहे म्हणून नक्कीच त्या संघाला तुम्ही आपण पाहू शकता की मग बॅटिंगसाठी इन्व्हाइट करणार. आज आपण बघितलं तर मग तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा आणि या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला त्याबद्दल आयोजनाबद्दल आणि नक्कीच काय म्हणशील या सगळ्या ग्राउंड आणि ऑल इव्हेंटला पाहता? नियोजन आयोजन तर खूप सुंदर आहे आणि नियोजन असंच केलं पाहिजे पुन्हा पण. व्हेरी ऑल द बेस्ट. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कोलीवाडा टीमचे कॅप्टन्स आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया. तुम्ही टॉस जिंकलं असतं काय निवडलं असतं?
टॉस तुम्ही जिंकला असता काय निवडलं असतं? मी पण स्वतः फिल्डिंग घेतली असती. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे तर बघा गोल मैदान असलं की मग खेळाडूंना देखील खेळण्यासाठी मजा येते. काय वाटते तुम्हाला की आता बॅटिंग करायची आहे तर अशा मैदानावर जर तुम्ही चांगला खेळ केला तर किती धावा येऊ शकतायत? 60 पर्यंत तरी करण्याचा प्रयत्न करू आम्ही. इन्फॉर्म बॅटर कोण आहेत तुमच्याकडे की चांगले? मी आहे, रुपेश आहे, गणेश आहे. नक्कीच तुम्ही रुपेश आणि गणेश त्याच्या व्यतिरिक्त आपण बघितलं की या सगळ्या खेळाडूंच्या माध्यमातून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न होऊ शकते. परंतु या स्पर्धेबद्दल काय म्हणणार आणि नक्कीच आयोजन नियोजनाबद्दल? खूप चांगलं आयोजन नियोजन आहे आणि स्पर्धा पण खूप चांगली आहे. गोल ग्राउंड आहे, सगळं व्यवस्थित आहे. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा या मॅचसाठी. चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये मॅचला झालेली आहे पाहायला मिळते सुरुवात. पहिला बॉल आपण पाहिला तर मग हाताळला जातोय हा वाईट. बॉलिंग मार्क आपण पाहू शकतो मिस्टर अमोल शेळकेला आपण जर बघितलं तर पहिला बॉल फेकला गेला आणि वाईड आलाय. दोन खेळाडू आपण पाहू शकतोय साईनाथ वजरे आणि अक्षय बसवत ही जोडी पाहतोय. साईनाथ आपण बघितलं तर स्ट्राईक एंडकडे, नॉन स्ट्राईक एंडकडे अक्षय. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय हे दोन ओपनिंगचे प्लेयर्स आहेत, हे दोन ओपनिंगचे खेळाडू आहेत आणि या दोन खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय की सुरुवात कशी होताना पाहायला मिळेल. चांगला फटका पाहतोय, कव्हर क्षेत्रामध्ये फटका खेळला जातोय आणि फटका मात्र आपण पाहिला तर नक्कीच बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय. येत आहेत 6 धावा. मॅग्निफिसंट शॉट, षटकार. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा सुरुवात आपण पाहिली आहे तर मग षटकाराने केली जाते. बघा या मैदानामध्ये ना षटकाराने सुरुवात करणं म्हणजे एक नॉर्मल गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. आता 3 ते 4 वेळा जर आपण बघितल्यानंतर ही सुरुवात झालेली पाहायला मिळाली आपल्याला षटकाराने. पुन्हा एकदा बॉल हवेत उडवलाय फिल्डर तिकडे. मनसे कॅच कन्वर्ट करतायत. बघा षटकार ठोकला होता पण त्यानंतर कमबॅक होताना पाहायला मिळालंय. बॉलर्स सफलता जाईल खात्यामध्ये अमोलच्या आणि पहिला धक्का जय बजरंग टीम आपण पाहिली आहे तर वाकणपाडा वसईपाडा या संघाला फलंदाज बाद. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण जर बघितलं इथे तर विकेट डाऊन झालाय. नवीन बॅटर वैभव आलेत. पहिला बॉल खेळत असताना लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा बॉल मात्र खेळला गेलाय. तिकडे आपण पाहू शकतोय धाव मात्र एक कन्वर्ट केली जाते. सध्या तरी आपण विश्लेषण करायचं झालं तर मग षटकार ज्याप्रमाणे लगावला गेला परंतु वर्ल्ड कप मध्ये आपण बघितलं तर पहिला षटकार ठोकणारा पहिल्या बॉलवर खेळाडू कोण असेल तर तो म्हणजे अभिषेक शर्मा. एज बॅटचं पाहिलं पण तर खाली क्षेत्र मागे म्हणजेच बॉल तिकडे थांबत नाही. इतिहास आहे आणि इतिहास मात्र तो दर्शवला जाईल की पुन्हा एकदा बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाताना पाहायला मिळतोय, होताना पाहायला मिळतोय फरार आणि मिळतील इथे धावा 4. येतोय हा चौकार. खूप खूप धन्यवाद डीजे. ज्या परिणाम आपण बघितलं ना तर मग विचार विनिमय करावा लागेल कारण की फलकावर 12 धावा आहेत आणि त्या अनुषंगाने वाटचाल करायची कारण की 56 धावांचं लक्ष आहे आणि लक्ष पूर्ण करायचं आहे
तर मग कॅल्क्युलेट क्रिकेट मात्र नक्कीच आजमावावं लागेल आणि तसा खेळ करण्याचा प्रयत्न करावा लागेल. डेफिनेटली इथे धावा चेस होताना बघितल्यात आपण. थोडासा धीमा टाकला होता, पुढे बॉल टाकला गेला होता. बघा बॅटर्सचं माइंडसेट होतं की मिड विकेट क्षेत्रामध्ये अगदी इझिली शॉट कन्वर्ट करूया, कारण की मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा स्पेल पाहायला मिळतो. बॉल फेकून झाले त्या ओव्हरमध्ये आपण बघितले तर 5, आणखीन आपण जर बघितला तर 1 बॉलचा खेळ शेष आहे. म्हणजेच धावा मिळाल्यात बघा 12 मिळाल्यात, तर ससूनगर टीमला 14 मिळाल्या होत्या. म्हणजेच काय तर हो त्याच दिशेने आपण पाहू शकतो की मग प्रगती करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. आपण पाहिलं जय बजरंग टीमच्या माध्यमातून अक्षयसाठी हा पुढील चेंडू पाहतोय आपण. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड शॉट स्टेट पाहतोय आपण. हाय अँड हँडसम, दॅट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह बिग हिट येतोय हा न्यू स्टार षटकार 6 धावा. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतो पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा खर्च झाल्यात. आता लोकेश येतात बॉलिंग मार्कवर. 38 धाव्यांची गरज अजून देखील असेल. 18 चेंडू आणि 38 धावा. लोकेश भोईर यांना आपण पाहिलं एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला, पण त्यानंतर काय झालं होतं की त्यांची विकेट नंतर थोडासा धाव फलक आपण पाहिलं तर धीमा झालं होतं. परंतु लोकेश लवकर बाद झाल्यानंतरही देखील धावसंख्या 56च्या घरामध्ये पोहोचली आहे. पण आता जर बघितलं पहिल्या ओव्हरचा स्पेल, पॉवर प्लेचा स्पेल 18 धाव्यांचा राहिला आहे. परंतु आता विचार करावा लागेल की लोकेश एक कमबॅक करणारी बॉलिंग करून देतील का. परंतु विचार आपण पाहिला जय बजरंग टीमचा देखील असेल आणि या दोन टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. तर मग या मॅचला जिंकण्याचे प्रयत्न तर 100% होताना पाहायला मिळतील. म्हणून तर म्हटलं जातंय ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळो ना मिळो तो नशिबाचा भाग आहे मित्रांनो, परंतु प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणंही भाग पडेल. आणि परमेश्वराला देण्यासाठी नक्कीच भाग पाडण्यासाठी मात्र ते कठीण मात्र आपण पाहिलं तर कार्य करावं लागेल, श्रम करावं लागेल, मेहनत करावी लागेल, जिद्द चिकाटी आणि आपण बघू शकतोय. तर आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता आणि आपल्यामध्ये असलेले टॅलेंट विथ द बॅट मात्र दर्शवण्याचा प्रयत्न करावा लागेल. पाहतोय आपण थोडासा आपण पाहिलं तर मग फील्ड प्लेसमध्ये आपण पाहिलं तर मग चेंजेस होताना पाहायला मिळतोय. बॉल पडील पाहतोय आपण. सामना करतील आपण पाहिलं तर बॅटर मिस्टर वैभव. वैभवसाठी हा पहिला बॉल आपण पाहिला तर या ओव्हरचा वैभव जोगारीला आपण पाहू शकतोय. त्याच्या हातामध्ये आपण पाहिलं तर मग या संघाची जबाबदारी आहे. हातामध्ये बॅट नसून जबाबदारी आहे, कारण की जेव्हा जेव्हा आपण पाहिलं जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतो ना तो जबाबदारी मात्र नक्कीच घेऊन असतो. पाहू शकतो इथे नेमकं काय चाललंय. तर पंचांनी मात्र आपण पाहू शकतो की रिप्ले मागितलाय, पण नक्की कशासाठी की मग बेल्स डाऊन झाल्यात, हिट विकेट झाले की काय हे निरीक्षण करण्यासाठी. ओके बघू शकता आता आपण हे नक्की चित्र घडलंय काय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांच्या थ्रू मात्र आपण बघितलं ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो हे क्लिअर केलं जाईल नेमकं झालंय काय. बघा चित्र आता काय झालंय तर साफसूत्र झालंय, कारण की बॅटर्सने शॉट कंप्लीट केला गेला होता. त्यानंतर आपण पाहू शकतो की मग ते थोडंसं आपण बघलं की मग रिप्ले करतायत ना त्या प्रकारे आपण पाहू शकतो हा करण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हा मात्र आपण पाहू शकतोय की ही बॅट लागली होती. परंतु यामुळेच आपण पाहू शकतो की मग शॉट कंप्लीट झाला होता, त्यामुळेच आपण पाहू शकतो हे मोमेंटम फिनिश झालं होतं. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की डेट बॉल नंतर आपण पाहिलं की फिनिश बॉल नंतर हे चित्र पाहायला मिळालं, त्यामुळेच काही मात्र नुकसान नाही येते. आणि आपण पाहू शकतोय की आता
मग बॉल तर आपण बघितलं तर डॉट आलाय हे दिसून आलंय. लोकेश आपण पाहिलं तर बॉलिंग मार्कवर 17 चेंडू आणि 38 धावा हे समीकरण डोळ्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. आता वैभवसाठी पुढील बॉल समोर स्टेट हिट मात्र लगावलाय. फिल्डर अमोल कॅच मात्र आपण पाहिलं तर हातामध्ये आला होता, पकडण्यामध्ये असफल राहिलेत, थोडेसे नाराज दिसून येत आहेत आणि कॅच सुटला जातोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, सोडणार कॅच तर तुम्ही हरणार मॅच. हा मंत्र क्रिकेटच्या पटलावर मात्र वारंवार उच्चारला जात आहे. उच्चारला गेल्यानंतर आपण पाहूया इथे नेमकं झालंय काय, तर कॅच सुटले, थोडंसं नुकसान झालंय. थोडंसं आपण बघितलं तर मग नाराज होत आहेत फिल्डर, नाराज होत आहेत बॉलर. गतीने टाकलेला बॉल पुन्हा एकदा उडवला, बॉल हवेत आहे. मनसेस आहेत तिकडे, ते नाही चुकी करणार. आतापर्यंत 2 आउटफील्ड मध्ये चांगल्या कॅचेस मनसेसच्या माध्यमातून पकडल्या गेल्यात आणि आपण पाहू शकतो की इथे अक्षय नावाचा बॅटर जो मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत होता त्याला परतावं लागेल आणि मैदानाच्या मध्ये धक्का क्रमांक 2 हा लागतोय. आपण पाहिलं तर मग जय बजरंग टीम वाकणपाडा. थँक्यू सो व्हेरी मच. जे बघा थोडंसं पण ह्या मॅच मध्ये आता काय पाहायला मिळते तर 18 रन्सची पहिली सुरुवात मिळाली होती, म्हणजेच पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 18 आल्या होत्या. त्या मोमेंटमला कॅरी ऑन करण्यामध्ये असफल राहिले आहेत. हो, कारण की इकडे आपण जर बघितलं की लोकेशच्या बॉलिंग मध्ये 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव आली आहे. थोडासा अडथळा निर्माण झाला असं पंच देखील दर्शवताना पाहायला मिळतात आणि तो अडथळा मात्र क्लिअर केला जातोय. सकाळच्या सत्रामध्ये चांगला स्पेल लोकेश भोईरचा पाहायला मिळालाय. बॅटर नवीन इन झालेत मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विशाल गवा अँड वैभव जोगारी. ही जोडी आपण पाहू शकतोय, एक चांगली पार्टनरशिप बिल्ड अप करताना आपल्याला बघायला मिळेल का. चांगला बॉल पाहतोय आपण, गतीने हाताळला जातोय. चांगला टप्पा नियंत्रणामध्ये मात्र आपण पाहायला मिळवला गेलाय. गुडलँड स्पॉटला मात्र पिक केलं. तिकडे आपण बघितलं तर बॉल मात्र आपण पाहिला विकेट किपरच्या दस्तानामध्ये अगदी डॉटच्या स्वरूपात मात्र फिनिश होताना पाहायला मिळालाय. टीमची टोटल आपण पाहिली तर थांबून ठेवलेली आहे. टीमची टोटल 19 धावा पाहतोय आपण. 4 बॉल फेकून झालेत या ओव्हर मध्ये आणि या 4 बॉल मध्ये फक्त खर्च केली आहे ती म्हणजेच 1 धाव. बॉल पाहिला मिस केला जातोय, फुल लेंथ होती. लोकेश भोईर मात्र आपण पाहिला सटीक नियंत्रणामध्ये बॉलिंग करताना पाहायला मिळत आहेत. जय बजरंग टीमला आपण पाहिलं तर पूर्णपणे स्ट्रगल करण्यासाठी मजबूर केलंय. आता आपण पाहिलं तर मग धाव फलकावर 19 धावा ह्या स्थिर आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 18, या ओव्हरमध्ये फक्त 5 चेंडू मध्ये आलेली एकच आहे आणि अंतिमचा असेल. खोल टप्प्यामध्ये हाताळला अंतिमचा पाहिला पण तर धाव मात्र 1 कन्वर्ट केली आहे. 1च्या व्यतिरिक्त आपण पाहिले तर मग जास्त काय मिळेल का, परंतु पाहिलं पण तर चांगला स्पेल लोकेशनचा. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या तब्बल 18 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये लोकेश यांनी खर्च केल्यात 1 विकेट मात्र प्राप्त करत असताना 2 धावा. त्यामुळे संघाची टोटल आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजेच फलकावर 2 ओव्हरच्या फिनिश नंतर 20. आणखीन आपण जर नजर टाकली ना तर फलकावर 12 चेंडूचा खेळ शेष असेल आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धाव्यांची गरज असेल ती म्हणजेच 36. खूप खूप धन्यवाद डीजे. जवळजवळ आपण जर बघितलं तर जय बजरंग स्पोर्ट्स परशुराम जे पाटील साहेबांचा देखील इथे शुभाग म्हणताना पाहायला मिळाला आहे. वेलकम परशुरामजी पाटील साहेब. भरपूर आपण बघितलं तर मग
प्रसिद्ध आपण पाहिलं तर मग हे नेतृत्व आणि कर्तृत्व आपण बघितलं तर मग अंपायर्स परशुरामजी पाटील आपण बघितलं, मॅन फ्रॉम टिवरी सातत्याने आपण बघितलं तर मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिलं. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर पंचांची भूमिका हे पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं इथे शुभमान झालेलं आहे. वेलकम साहेब, आपण या आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण येऊन विराजमान व्हा, तुम्हाला नम्र विनंती करतोय. नगरसेवक चषक 2026 मध्ये स्वागत असेल आपलं. बॉलिंग मार्कवर सूरज पारधी नावाचा बॉलर आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल त्याने मात्र आपण पाहिलं अगदी रिलीज केला, फेकला गेला आणि तिकडे आपण पाहिलं तर मग निर्धावच्या स्वरूपात येताना पाहायला मिळतोय. विशाल गवा अँड वैभव जोगारी हे दोन बॅटर्स आपण पाहू शकतोय. मग तारणहार खेळ करताना पाहायला मिळतील का. 36 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी आणि आता चेंडू शेष असतील 11. बॅटचा एज विकेट किपरच्या मागे म्हणजेच काय तर थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चांगला झेल कन्वर्ट केला जातोय. फिल्डर आपण पाहिले तर मग लोकेश आहेत तिकडे आणि फलंदाज बाद. बघा पहिला मॅच खेळतोय या असोसिएशन मध्ये जय बजरंग स्पोर्ट्स वसई फाटा वाकणपाडा टीम आणि पहिला मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग ज्या गोष्टी आपण पाहिलं तर थोडंसं बॉलिंग मध्ये आपण पाहू शकते की मग खास करून जो शेवटचा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला जवळजवळ 12 चेंडूंचा जो स्पेल मात्र आपल्याला पाहायला मिळाला, परंतु 12 धावा खर्च केल्या. तिकडे पण जर बघू शकतोय जी बॉलिंग थोडंसं पण पाहू शकते की मग चिंतेचा विषय असू शकते या संघासाठी, परंतु वेलकम असेल त्यांचं, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहिलं जो पण संघ इथे येताना पाहायला मिळाला ना त्या संघाची नंतर प्रगती होताना पाहायला मिळाली आणि त्याच्यामध्ये आपण ससुनगर संघाला देखील पाहिलंय. एज बॅटचा बॉल मागे आपण पाहिला अमृत पाहतोय, त्यात नंतर आपण पाहिलं तर मिस्टर लोकेश स्टॉप करतील बॉलला. धाव फलकाला आपण पाहिलं तर मग सध्या तरी सिंगल आणि सिंगलच्या साईडने मात्र पुढे जाताना पाहायला मिळालंय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितले होते की 2 उत्तुंग षटकार आले होते, परंतु त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका नाही आला. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 3 बॉल झाले, आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. धाव फलकावर 21 धावा आणि आता 34 धाव्यांची गरज 35 धाव्यांची गरज असेल. समोर टाकलेला बॉल पाहायला मिळाला. मनसेस आपण पाहिलं तर फिल्डिंग ॲक्युरेट करतायत, कॅचिंग देखील आपण बघितलं. मनसेसच्या माध्यमातून 2 क्वालिटी कॅचेस कंप्लीट केले. बॅटिंग करताना एक षटकार देखील त्यांनी ठोकला होता आणि या संघासाठी मनसेसने आपण बघितलं तर मग योगदान छान दिलंय. ससूनगरच्या मैदानावर आपण बघितलं होतं तर मग श्री विजय शेठ पाटील चषक देखील मात्र या संघाच्या माध्यमातून आयोजित केला होता. पाहू शकते पण हाही बॉल खेळला जातोय समोरच्या दिशेनं. ड्राईव्ह केला बॅक टू द आपण बघितलं तर बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ड्राईव्ह केला होता लंघन क्षेत्रामध्ये. धावसंख्या पोहोचली गेली आहे 23च्या घरामध्ये. आता जिंकण्यासाठी आपण पाहू शकते ना तर धाव्यांची गरज असेल ती म्हणजेच 33. बॉल शेष असतील 7 चेंडू आणि 33 धावा. मोठे फटके शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल, परंतु आपण पाहू शकतो इथे डॉट बॉल येतील तर मग या 33 धावा आपण पाहू शकतो तर होणं तितकं मात्र अशक्य होणार नाहीये. बॉल डॉट आला, ओव्हर समाप्त झाला तिसरा आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण बघितलं तर चांगली बॉलिंग झाली आहे सूरज पारधीच्या माध्यमातून. फक्त आपण पाहिलं तर 3 धावा आणि 1 विकेट. चांगला स्पेल त्यांचा पाहायला मिळालाय आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की या मॅच मध्ये वर्चस्व पाहायला मिळालंय श्री साई श्रद्धा ससूनगर संघाचं. 6 चेंडू आणि 33 धावा. ह्या मॅचची खरी कहाणी आत्ता आहे. जिंकण्यासाठी मात्र कशा प्रकारे मात्र आपण पाहिले प्रयत्न होताना पाहायला मिळतील पाहूया. वेलकम बॅक. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचं स्वागत असेल. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. अमृत परेड बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. चांगला कारनामा आपण बघितला. अमृत परेड आपण पाहू शकतोय बॉलिंग मार्कवर. मला तरी नक्कीच आठवतंय कारण की मग एशियाचं मैदान 6 मध्ये 8 धावा हव्या असताना काय मॅग्निफिसंट बॉलिंग केली होती, परंतु पहिल्या बॉलवर मात्र त्यांचं केलंय भव्य स्वागत. बॅटर आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये शंकर आणि नक्कीच आपण पाहिलं तर त्यांच्या बॅट मधून ठोकलेला हा मोठा ह्यूज हिट 6.
खूप खूप धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉलवर उत्तुंग षटकार. भव्य स्वागत अमृत परेड यांचं केलंय. पुन्हा उडवलाय परंतु आता फिल्डर अमोल आता नाही चुकी करत. षटकार आला होता, शंकरचा इरादा होता, एक ठोकला अजून ठोकायचे होते, परंतु विचार मात्र आपण पाहिला तर ठरवायचाच होता, कारण की या मॅच मध्ये पर्याय तोच आहे, एकतर मारो नाहीतर मारो, आणि तेच पाहायला मिळालं. शंकर झालेत बाद आणि परतावायला गेले. खूप खूप धन्यवाद डीजे. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर विकेट. 33 हव्या होत्या, तिथून 6 कमी केल्या, तर मग आपण पाहिलं 27 आणि बॉल शेष असतील आता 4. मग त्या मैदानामध्ये आपण पाहिलं 6 मध्ये 8 डिफेन्स केल्या होत्या आणि आपल्या संघाला सुपर 4 मध्ये नेण्याचं कार्य केलं होतं अमृत परेडच्या त्या बॉलिंगने. फक्त एक धाव खर्च केली होती. पुन्हा बॉल हवेत आहे, परंतु नाही, या वेळेला हवेत होता परंतु डिस्टन्स कव्हर केलं, क्लिअर केलं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण बघितलं तर इथे षटकार आले 2. 3 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 21 धाव्यांची गरज. 2 षटकार आलेत, परंतु आपण बघू शकतो की आता मॅच आपण बघितला ना तर आणखीन एक उत्तुंग फटका येताना पाहायला मिळतोय. या ओव्हर मध्ये अमृतला मात्र आपण पाहिलं तर 3 षटकार पडले गेलेत, परंतु फायदा किती मिळेल तर सध्या तरी नाही आहे. खूप खूप धन्यवाद डीजे. सध्या तरी 3 षटकार आलेत, परंतु 15 धावा हव्यात. 2 चेंडू आणि 15 धावा. आणखीन एक उडवलाय, आणखीन एक उडवलाय. मनसेस तिकडे, तिसरा झेल मनसेस साठी. फलंदाज बाद. षटकार येतात, विकेट येत आहेत, हे चित्र पाहायला मिळालं या ओव्हर मध्ये. खूप खूप धन्यवाद इथे. बघितलं आपण तर इथे विकेट आली आहे, 3 षटकार आलेत, 2 विकेट देखील आलेत, 15 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी आणि बॉल शेष आहे तो म्हणजेच एक फलकावर आहेत 41. बघा 15 धावा म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या 12 धावा होत्या ना त्यापैकी आपण बघितलं 6 जरी कमी केले असता तर आता काहीतरी 6 तरी फरक पडला असता. शेवटचा बॉल पाहिला आपण आणि तो बॉल मात्र आपण पाहिला खेळून काढला जातो. इकडे पाहू शकतो आपण धाव मिळाली